मुंबईची लाईफलाईन दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारी मुंबई लोकल. पण मंगळवारी रात्री याच लोकलमध्ये जे घडलं त्यानं संपूर्ण मुंबई हादरली. कारण फक्त एक लोकलचा दरवाजा. होय, पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून दरवाजा बंद करण्यासारख्या अत्यंत किरकोळ कारणावरून एका 22 वर्षाच्या तरुणाचा धावत्या ट्रेनमध्येच जीव घेण्यात आला. मृत तरुणाचं नाव आहे मयंक लोहार, वय अवघं 22 वर्ष. मंगळवारी 23 जूनची रात्र मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. मयंक चर्चगेट ते नालासोपारा जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होता. पाऊस जोरात असल्यामुळे डब्यात पाणी येत होतं आणि याच पाण्याचा शिडकावा रोखण्यासाठी दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि एका अज्ञात सहप्रवाशामध्ये किरकोळ बाचाबाची सुरू झाली. पण या किरकोळ वादाचं रूपांतर काही मिनिटातच एका रक्तरंजित थरारामध्ये होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. वाद इतका टोकाला गेला की त्या अज्ञात आरोपीनं रागाच्या भरात थेटच चाकू काढला. कसलाही विचार न करता धावत्या ट्रेनमध्येच त्यानं मयंकच्या पोटात एका मागून एक वार केले. मयंक रक्ताच्या थारोळ्यात डब्यातच कोसळला. डब्यातील इतर प्रवासी सुन्न झाले. नक्की काय करावं हे कोणाला सुचत नव्हतं. मयंकनं वेदनेनं विव्हाळत होता आणि आरोपी तिथेच रक्तानं माखलेला चाकू हातात घेऊन उभा होता. रात्री ठीक 11 वाजून 4 मिनिटांनी लोकल बोरवली स्थानकात प्रवेश करते. गाडी पूर्ण थांबण्यापूर्वीच त्या शातीर आरोपीनं चालत्या गाडीतून प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि गर्दीचा फायदा घेत तिथून पोबारा केला. ट्रेन थांबताच अवघ्या 3 मिनिटात आरपीएफ आणि जीआरपीचे जवान डब्यात धावून आले. मयंकला तातडीने स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आलं. बोरिवली स्टेशनच्या इमर्जन्सी मेडिकल रूम मध्ये प्राथमिक उपचार करून रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास त्याला कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण दुर्दैवानं उपचारादरम्यान मयंकची प्राणज्योत विझली. अवघ्या 22 वर्षाचा तरुण आज आपल्यात नाहीये. रेल्वे पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या फरार आरोपीचा शोध घेतात. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात जर प्रवासी चाकू घेऊन फिरत असतील तर सामान्य मुंबईकरांनी सुरक्षित प्रवास कसा करायचा? आणि माणसाचा राग इतका अनावर झालाय का की एका दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून कोणाचा जीव घेतला जावा? तुम्हाला काय वाटतं? रेल्वे सुरक्षा कशी वाढवण्यात येईल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.